कलमठ जिल्हा परिषदेच्या महायुतीच्या कार्यकर्ता संवाद मेळावा त्या निमित्ताने आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. माझ्या अगोदर महेश गुरवणी भाषण करत असताना, विचार मांडत असताना एक अतिशय योग्य वाक्य वापरलं की कलमठ जिल्हा परिषद हा मतदारसंघ हा सन्मान्य राणे साहेबांचा घरचा मतदारसंघ आहे, कौटुंबिक मतदारसंघ आहे. ज्या वरवडे गावामध्ये राणे साहेबांचा जन्म झाला तो ह्या मतदारसंघामध्ये येतो. म्हणून आज आपल्याशी बोलत असताना आम्ही आमच्या राजकीय कार्यकर्त्यांशी बोलत नाही आहोत, पण आमच्या कुटुंबाची सदस्याशी बोलतोय अशी भावना या निमित्ताने आमची. बांधवांनो, आज आपण माझ्या भाषणानंतर सन्मान्य राणेसाहेब आपल्याशी बोलणार आहे, पण मी आपल्या समोर बोलत असताना, आपल्याशी संवाद साधत असताना या निमित्ताने आपल्याशी हक्काने काही गोष्टी सांगणार आहे. गेली 10 वर्ष ह्या मतदारसंघाचा आमदार लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करतोय आणि ह्या मतदारसंघामध्ये काम करत असताना आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी ह्या निमित्ताने मला मिळाली. या कलमठ जिल्हा परिषद मतदारसंघाच्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण व्यक्त केलेल्या सगळ्या अपेक्षा की ह्या गावामध्ये हे विकास काम झालं पाहिजे, या गावामध्ये आमच्या अशा अडीअडचणी आहेत, त्या सगळ्या अडीअडचणी आम्ही आमच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सभागृहामध्ये त्या गावाचे निवडून गेलेले सरपंच आणि सदस्यही उपस्थित आहेत. काही महिन्या अगोदरच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. ज्यांना ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरचा मी 2020च्या टुर्नामेंट म्हणेन आणि ती 2020ची टुर्नामेंट आपण मोठ्या जल्लोष आणि उत्साहाने जिंकली असं मी अभिमानाने सांगू शकतो. कारण का जे सरपंच निवडून गेले ते का नुसतं घातून निवडून गेले नाहीत, पण मोठ्या फरकाने या मतदारसंघाच्या त्या गावाच्या लोकांनी त्यांना निवडून दिलेला आहे. कलमठची निवडणूक असेल, आमच्या वरवड्याची निवडणूक असेल, पिसेकामची सगळ्याच निवडणुका अशा गावाच्या लोकांनी आम्हाला बिनविरोध सरपंच आमच्या महेश गुरवजींना निवडून दिलेला आहे. म्हणून त्या गावाच्या जनतेबरोबर, जनतेमध्ये आमचं असलेलं विश्वासाचं जे नातं आहे, त्या नात्याच्या आधारे आज मी ह्या लोकसभेच्या निमित्ताने आपल्याला विनंती करण्यासाठी उभा आहे. येणाऱ्या 7 मेला जेव्हा लोकसभेची निवडणुकीसाठी मतदानासाठी आपण जाऊ, तर ह्या जिल्हा परिषदेमध्ये आपण राणे साहेबांना विश्वास दिला पाहिजे की जसं आपण ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये राणे साहेबांच्या विचाराच्या सरपंचाला, उमेदवाराला 80 ते 85% मतदान केलं, तसं ह्या निवडणुकीमध्ये जिथे स्वतः राणे साहेब समोर असतील तेव्हा आपल्याला 90-95% मतदान करून आपल्याला ह्या कलमठ मतदारसंघातून आपल्याला जास्त लीड द्यायची आहे. माझ्याकडे प्रत्येक सरपंचाच्या निवडणुकीचे आकडे आहेत. मी माझ्या सरपंचाच्या उमेदवारांना, त्याच्या सहकाऱ्यांना मी सांगेन, आपल्या निवडणुकीसारखं आपल्याला यंत्रणा लावायची आहे. तुम्हाला जसे मतदान मिळालं, जेवढं मतदान मिळालं, मला त्याच्यापेक्षा जास्त जवळ 1% कमी चालणार नाही. सगळ्यांचा हिशोब घेऊन बसणार आहे 4 जूनला. कारण का त्याच्यानंतर परत आमदाराकडे यायचंय निधी मागण्यासाठी, आणि मग अगर 4 जूनला मला पाहिजे तसं लीड अगर भेटलं नाही आणि मग मागणी असलेली निधी अगर वेळेत मिळाली नाही
तक्रार करायची नाही हे मी या व्यासपीठाच्या निमित्ताने सांगतो. कारण का मी हक्काने आपल्याकडून मागतोय. असं नाही आहे की कधीही तुम्ही आमच्याकडे आलात, आमदार म्हणून आलात, आमच्या पालकमंत्र्यांकडे आलात, आमच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीकडे आलात आणि त्यांनी आपल्याला खाली हात पाठवला असं कधीच झालेलं नाही. म्हणून आज जेव्हा आम्ही आपल्या समोर मागायला उभे आहोत तर मला भरघोस मतांनी राणे साहेबांचा विजय ह्या निमित्ताने इथे पाहिजे म्हणजे पाहिजे. कुठलीही तडजोड होणार नाही. जी यंत्रणा लावलेली होती, मला सरपंचाच्या वेळी मी फार जवळून या निवडणुका पाहत होतो. कारण का कलमटची चर्चा तर नुसतं कणकोलीत नाही, पुऱ्या जिल्ह्यामध्ये होतो. ऐतिहासिक निवडणुका झाल्या तेव्हा कार्यकर्ते काय पळालेले, काय यंत्रणा लावलेली, कोणाकडे चमत्कार, कोणाकडे नमस्कार, सगळ्या गोष्टी फार जवळून पाहतो है ना संदीप. मग आता काही वेगळी यंत्रणा लावायची गरज नाही. आपल्याला फक्त मतांची बेरीज लावायची आहे, हिशोब करायचा आहे. जेवढ्या मतांनी संदीप मेस्त्री कलमटपणे निवडून आले त्याच्यापेक्षा 20% तरी जास्त मतदान आपल्याला कलमट गावामध्ये मिळालंच पाहिजे. बरोबर आहे, कमी नाही. तर काका हो बोलले तर मग काय विषयच राहत नाही. कारण का त्या सरपंच आपल्या जनतेने दिल्यानंतर त्या दिवसापासून आतापर्यंत किती कोटीचा निधी त्या गावामध्ये आलाय ह्याचाही हिशोब सरपंचांनी आपल्या गावाच्या समोर मांडला पाहिजे. आम्ही काय देऊ, सरपंच आपण निवडून दिलं आणि आम्ही लगेच गप्प बसलो नाही. ज्या ज्या मागण्या, जे जे शब्द त्या आमच्या कार्यकर्त्यांनी दिले होते, जे जे महत्वाची प्रकल्प आपल्याला ज्या पाहिजे होते सगळे सगळी कामं मार्गी लागलेले आहेत. म्हणजे कलमटमध्ये तर आचारसंहिता लागण्याच्या 48 तास अगोदर कलमटाच्या ज्या पर्यटनाच्या अंतर्गत जे काही 5 कोटी निधीची मागणी होती आमच्या गिरीश महाजन साहेबांनी ती 48 तास आचारसंहिता लागण्याच्या अगोदर पूर्ण करून दिली. म्हणजे ह्या 4 जून झाल्यानंतर आणि विधानसभा लागण्या अगोदर जे सुशोभीकरणाचे जे महत्वाचे प्रकल्प आहेत ते पण आपल्याला येणाऱ्या ह्याच वर्षामध्ये बघायला मिळतील आणि वेगळं चित्र आपल्याला या काही गावामध्ये पाहायला मिळेल. तशीच परिस्थिती आशेमध्ये आहे, तशीच आमच्या वरवड्यामध्ये तर काही चिंताच नाही. दोन्ही गट आहेत ते पण आपलेच आहेत आणि हक्काने सांगतात जिंकलं तरी राणेसाहेब, हारलं तर दोन्ही बाजू आम्हीच आहोत. काय चिंता करू नका, आम्हाला आता सवय झालेली आहे. बॉल इथं पडला काय तिथं पडला काय बॉल आपलाच असतो, काही चिंता होत नाही. पण ह्या निमित्ताने दोघांनी मला येऊन सांगितलंय की साहेब अन्य सगळ्या गोष्टी चालतील पण राणे साहेबांच्या निवडणुकीमध्ये आम्ही तडजोड करणार नाही. आम्ही एक संघ राहू. आमच्या वरवडे गावामध्ये आम्ही 100% मतदान हे राणे साहेबांनाच कसं होईल यावर आमची आता यंत्रणा पूर्ण लागलेली आहे. म्हणून अशा पद्धतीने ह्या कलमट मतदारसंघामध्ये ताकदीने आपल्याला ह्या मतदारसंघामध्ये लीड द्यायची आहे. जवळपास झालेल्या मतदानामध्ये 7,117 काहीतरी मतदान झालं आणि आपल्याला विधानसभेला जवळपास 4,495 मतदान झालं. म्हणजे काय 2,500 मतदान इकडे तिकडे हल्लं ते अपेक्षित नाहीये. यार आपल्याला अगर 7,117 मतदान झालं असेल तर त्याच्यातलं 90-95% मतदान कसं भेटेल ह्यावर आपण सगळ्यांनी लक्ष घालायचं आहे आणि या संबंधित यंत्रणा लागली पाहिजे. आणि एक तुम्हाला सांगतो, राणे साहेबांची ही या जिल्हा परिषद न्याय ही आता एकच बैठक आपल्याला मिळणार. राणे साहेब आपल्याशी बोलणार आणि मग आपल्याला राणे साहेबांना विश्वास द्यायचा आहे की साहेब तुम्ही अन्य जिल्ह्याकडे रत्नागिरीकडे लक्ष द्या. आमचा हा कलमट विभाग मतदान तुम्ही 4 जूनला मोजून घ्या. तिथे सर्वात जास्त मतदान या इथे झालेलं असेल. हा विश्वास तुम्हाला राणे साहेबांना निमित्ताने द्यायचा. आपल्याला आपल्या पद्धतीने प्रत्येक गावागावामध्ये आपल्याकडे हातामध्ये 1+30 ची यादी आहे. प्रत्येकाकडे 30 मतदाराची जबाबदारी दिली आहे. प्रत्येकाने त्या 30 मतदारांपर्यंत 7 मे पर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून त्या निमित्ताने हा इकडे आपल्याला यंत्रणा चोख लावायला लागेल. विरोधक आपल्या इकडे या निमित्ताने येतील. तुम्ही विचारा की आज काहीतरी
खासदार आम्ही ऐकलं आमच्या वरवड्याकडे कुठतरी येऊन गेले, आहेत एक दोन कोणतरी आपल्यातले जे मुद्दाम आणण्याचा प्रकार करतात. चाललंय बोलणी आम्ही लोकांनी घेऊ कधी आज नाही उद्या. पण हे सगळे जे विषय चालले ते आपल्या ह्या मतदारसंघामध्ये बंद झाले पाहिजे. जो खासदार म्हणून विनायक राऊतांनी ह्या जिल्हा परिषदेसाठी काय केलं ह्या निमित्ताने त्याला प्रश्न आपण लोक विचारला पाहिजे. इथे जेव्हा त्यांची काय खळा बैठकच्या निमित्ताने येतील मुद्दामून जावा विचारा की तुम्ही हे जे खळा बैठकीच्या निमित्ताने त्याचे आलात या गेली 10 वर्षामध्ये खासदार म्हणून तुम्ही नेमकं काय केलं हा प्रश्न तुम्ही मुद्दामून त्याला विचारला पाहिजे. आक्रमकतेने विचारा की बाबा तुम्ही जे फक्त इथे राणे साहेबांना टीका करायला येत आहे, फक्त इथे आमच्या विरुद्ध बोंबलायला येत आहे, पण जेव्हा आम्हाला निधीची गरज होती, जेव्हा आम्हाला इथे अडचणी आल्या तेव्हा आमचा खासदार आम्हाला दिसला नाही, हे अधिकाऱ्यांनी तुम्ही लोकांनी सांगितलं पाहिजे. आपल्याला शेवटी दिल्लीमध्ये आपलं वजन असलेला खासदार आपल्याला तिथे पाठवायचा. असंख्य महत्वाचे मुद्दे असतात, आपल्याला अडचणी असतात, केंद्र सरकारशी बोलायचं असतं, तेव्हा आपल्याशी आपण कोणाकडे जायचं खासदार म्हणून कोणाशी बोलायचं हा प्रश्न आपल्या समोर येतो. आमदार म्हणून मी काय केंद्र सरकारकडे बोलण्याचे माझे लिमिटेशन आहे. माझं कार्यक्षेत्र हा राज्यापुरतं आहे, माझ्या मतदारसंघापुरतं आहे. पण दिल्ली सरकारशी बोलायचं असेल, केंद्राशी बोलायचं असेल तर तशा पद्धतीचा लोकप्रतिनिधी आपल्याला निवडून द्यायलाच पाहिजे. म्हणून आपल्याला ह्या निमित्ताने मी सांगेन की चला आपण सगळेजण नाट बसून ज्या पद्धतीने आपण आपल्या ग्रामपंचायतीची, आपल्या जिल्हा परिषद आणि आपल्या पंचायत समितीच्या निमित्ताने फिरतो, यंत्रणा लावतो, त्याच पद्धतीची यंत्रणा आता लावण्याची अपेक्षित आहे. फार बारकाईने तुम्ही बघा काय काय चाललंय, कुठल्या पद्धतीने आपण ज्या ज्या गावामध्ये निधी दिली आहे. एक तुम्हाला सांगतो, काही आपसातले काही विषय असतात ज्याचा परिणाम आपल्याला लोकसभा किंवा या मोठ्या निवडणुकीमध्ये होतो. मी त्या सगळ्या लोकांना सांगेन तंटे विंटेचे काय छोटे मोठे गावामध्ये असतात आणि मग तो दुसरा विचार करतो की त्याला ह्याची जिरवायची आहे ना, मी लोकसभेला विरोधात मतदान करतो. असंच चालणार नाही. जेव्हा त्याची निवडणूक येईल तेव्हा दाखव ना बाबा आता लोकसभेची आहे, उभा नाही कधी ना कधी तेव्हा आपण बघू, तेव्हा मिटू. पण आता लोकसभेच्या निमित्ताने आज देश पातळीची निवडणूक आहे. आदरणीय मोदी साहेबांना मतदान करायचं आहे, आदरणीय राणे साहेबांना आपल्याला खासदार म्हणून तिथे संसदेमध्ये पाठवायचं आहे. म्हणून आपण एक संघ राहू, एक दिलाने खांद्याला खांदा लावू. या कलमठ जिल्हा परिषद मतदारसंघामधून जास्त जास्त मतदान कसं येईल यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक गावामध्ये मोदी साहेबांचे योजनेचे किमान 2 ते 3 लाभार्थी आहेत. त्या लाभार्थ्यांकडे गेलं पाहिजे, आपण बोललो पाहिजे, त्यांना आठवण करून दिली पाहिजे की हा जो काय तुम्ही लाभ घेताय हे आमच्या केंद्र सरकार आणि मोदी साहेबांच्या मुळे आहे. उद्या अगर चुकून दुसऱ्यांचं सरकार आलं तर ह्या योजना, ह्या लाभ बंद होऊ शकतात याची जाणीव तुम्ही लोकांनी त्यांना करून दिली पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे ज्या योजना भारतीय जनता पक्ष आणि एनडीएच्या सरकारच्या आहेत त्या योजना अगर चुकून दुसरं सरकार आलं, दुसऱ्यांचं बहुमत आलं तर ते सरकारच्या योजना बंद करून टाकणार. मग आपण काय करणार त्याबद्दल? म्हणून आपण सर्वजणांनी या गोष्टीची जाणीव आपण आपल्या मतदार बंधू भगिनीला जाऊन करून द्यायला पाहिजे. त्या पद्धतीची त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, जाऊन बोललं पाहिजे. म्हणून या निमित्ताने आपल्याला विनंती करणार आहे, या जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यामध्ये साहेबांचं गाव येतं. आपण सगळेजण साहेबांचे जुने कार्यकर्ते इथे आहात. आपण एक ताकदीने, एक दिलाने या कलमठ मतदारसंघातून आपल्याला जास्त जास्त मतदान कसं होईल यावर आपण सगळ्या जणांनी लक्ष घालावं एवढीच विनंती मी आपल्याला करणार. मी जास्त बोलणार, सगळे मुद्दे साहेब आपल्या समोर बोलतीलच, पण माझं काम आहे आठवण करून देण्याचं. कारण मी रोज उठता बसता तुमच्यावर असतो, मला माहिती आहे कसं काय कुठे काय चालतं. या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये असल्यामुळे बसल्यामुळे मला कळतात की बाबा कोणाची काय आहे, कोणाकडे कसं दिलंय, कोणासाठी कसं उभं राहिलं, या सगळ्या गोष्टी माहिती. म्हणून या निमित्ताने विनंती करेन परत एकदा, आता आपल्याकडे जवळपास 24 ते 25 दिवस आहेत. या 24 ते 25 दिवसामध्ये या कलमठ मतदारसंघाच्या प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचं काम हे आपल्यासारखे असंख्य सहकार्यांनी करावं एवढी विनंती मी ह्या निमित्ताने करणार आहे. साहेबांना, महायुतीच्या उमेदवाराला
जास्तीत जास्त मतदान देऊन आपल्याला हक्कानी 4 जूनला आपला हक्काचा खासदार निवडून द्यायचंय. एवढंच या निमित्ताने मी सांगतो. इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी आदरणीय दादा या ठिकाणी कलमट गावचे गाव प्रमुख सुनीलजी नाडकर्णी हे आपल्याला संबोधित करतील. व्यासपीठावरील मान्यवर आमचे दादा माननीय आमदार नितेश राणेसाहेब आणि इतर मान्यवर, सर्वप्रथम दादांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाप्रसंगी